नाशिकच्या तपोवन परिसरातील नवीन एसटीपी प्लांटचं काम वादात आलंय। नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल झाल्याचा आरोप करण्यात आलाय। साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींनी आरोप केलेला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवनात नवीन एसटीपी प्लांट होतोय आणि त्याच प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। मला नुकसान होणार आहे ना, घर माती वाहून येते घरामध्ये आणि बाथरूमचं ते पण बंद, त्याच्यामुळं पाणी पण आमच्या घरामधून येऊ राहिलं। मग म्हणून आमचं म्हणणं का माती काढून घ्यावी। आरोग्याला देखील त्याचा धोका पोहोचू शकतो असं तिकडं लोटत होते, मग आम्ही गागलो म्हणून मी बंद केली। आमच्या झाडं ही कोणी लावली होती? हे झाडं आम्ही लावले होते। आता दोन इथे लावले होते, तरी आम्हाला 50 रुपये रोज द्यायचे। तशापासून आम्ही हे झाडं लावले होते। आमचं म्हणणं आहे काही माती नीतून उचलावा, दुसरीकडे टाकावा। आमच्या घरांना लय धोका, आम्ही गरीब लोकांनी कुठं जायचं? गेल्यावर आम्हाला कोणी थांबून तरी देईल का? लहान लहान पोरं घेऊन कुठं रस्त्यावर राहायचं का? रस्त्यावर बी उचकून द्या त्या आता कुठं राहायचं सांगा बरं। म्हणजे आमच्या बारीक लेकर कुठे घेऊन जाते या मातीमुळं? हा, कुठे घेऊन जातं, कुठे त्यांना ठेवायचं, कुठे हे करायचं, आम्ही काय करायचं मग?